कटर 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 घ्या, कटर कापायला काप. उघडा 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 बॉक्स उघडा, बघू काय बॉक्सच्या आतमध्ये. चेअर आहे. तर ही अशा प्रकारे आपली चेअरचा बॉक्स आपण ओपन केलाय. आता आपण 1 बाय 1 आयटम बघूया याच्यामध्ये काय काय भेटतंय. तर आयटम काय काय भेटतंय याच्यामध्ये. पहिले हे सेफ्टी काढू. ओके, सेफ्टीचे जे हुक दिले ते आपण काढले पहिल्यांदा. आता याच्यानंतर जे आपली ऍक्च्युअल चेअर आहे ते आपण बाहेर काढणार आहे. हे काय केलं काचले वाटतं थोडं. हे आहे आपला शीट. हे शीट आहे, शीट आपल्याकडे. तर आपण शीट पहिली घेतली. ओके, आता याच्यानंतर टेकायचं झालं ते पाठीमागचं. आता हे कवर. ओके, कॅप आहे. देन मॅन्युअल आहे कशा प्रकारे आपल्याला असेंबल करायचे त्याचं. त्यानंतर आपली आली शीट. ओके, शीट आली. शीट आपण साईडला ठेवणार. आणि याच्यानंतर आय थिंक हा काय स्प्रे आहे, अँकलचा स्प्रे. आणि लास्टला हो हा सपोर्टचा बॉक्स आहे. परत पॅकिंग चांगली आहे यांची. फक्त आता आपल्याला असेंबल करायचे. 3 इझी स्टेप त्यांनी दिल्यात सो फॉर मेंटेनन्स साठी. आणि हे बेस्ट प्रॅक्टिसेस प्रिकॉशन की काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. आता बॉक्स झालाय मोकळा. सो आपण हे 1 बाय 1 फर्स्ट लावून घेऊया. बॉक्स मोकळा झालाय. सो बॉक्सला आपण साईडला ठेवूया. त्याच्यामध्ये 3 मॅन्युअल आलेत. एक आहे युसेज, दुसरा आहे मेंटेनन्स आणि तिसरा आहे असेंबल. तर आपल्याला हे असेंबलचा जो पार्ट आहे स्टेप बाय स्टेप सगळे परफॉर्म करायचे आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपली चेअर फिट करून घ्यायची. ठीक आहे, तर आपण 1 बाय 1 करूया स्टार्ट. सो 1 बाय 1 स्टेप साठी फर्स्ट स्टेप आहे आपल्याकडे चेअर. त्याचा बेस आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. हे लॉक केलेलं आहे यांनी. सो हे लॉक फर्स्ट आपल्याला काढावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला लागेल कटर. तर कटरने आपण हे लॉक रिमूव्ह करणार. 1 2 आणि हा थर्ड वाला इथे खाली आहे. ओके, तर यांनी तुमचे चेअरचे पाय झाले आपले वेगळे. आणि आता हा बेस. ओके, तर चेअर मध्ये तुम्ही बघू शकता की हे जे आहे स्टील आहे. ओके, चांगलं स्टील मजबूत आहे. मेड इन इंडिया आहे प्रोडक्ट. सो तुम्ही ट्रस्टवर्दी आहे, घेऊ शकता. देन त्याच्यानंतर जसं असेंबल मध्ये दिलं आहे की त्याचा कॅप तुम्हाला बसवायचे. कॅप नंतर हे रॉड आपल्याला बसवायचे याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती की जी स्प्रिंग असते ज्याच्यात तुम्ही हाईट ऍडजस्ट करता. सो हे तुम्हाला डायरेक्टली याच्यामध्ये ऍज इट इज ठेवायचे. सो ते बसून राहील. मग वेगळं काय करायची गरज नाही. हे खालती पण नाही जाणार. हे बसतं, लॉक होतं त्याच्यामध्ये प्रॉपर. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर नेक्स्ट तुम्हाला काय करायचं. तुमचा ही चेअर आहे. ओके, चेअरचा जो बेस आहे तो घ्यायचा आहे आणि तो डायरेक्टली याच्यावर ठेवायचा सरळ. ओके, बेस ठेवला तुम्ही, तुमची चेअर रोटेसाठी तयार झाली. ओके, याच्यानुसार तुम्ही ऍडजस्टेबल बाकीच्या गोष्टी पण करू शकता. आता याच्यानंतर मेन जे थोडासा स्क्रूचा पार्ट येणार आहे. ओके, जो तुमच्या बॅक सीटला येणार आहे. ओके, तो बॅक कव्हर जे आहे तुमचा, बॅक कव्हरला तुम्ही बघू शकता की ते 3 स्क्रू दिलेत. ते 3 स्क्रू खोलायचे तुम्हाला टाईट करायचे. ओके ओके, स्क्रू चांगले मोठे त्याचे स्टाईल. सो हे आपली फर्स्ट
अनबॉक्सिंगची व्हिडिओ आहे. सो थोडंसं नर्वस वाटतंय, पण काय करायचं, पर्याय नाही आपल्याकडे. आपल्या काय तर युनिक स्टार्ट करायचे, बनवायचे. सो त्यासाठी हे थोडंफार मेहनत करणे ऑप्शन नाही त्याच्यामध्ये, मेहनतीला पर्याय नसतो. सो हे स्क्रू रिमूव्ह केले, सिंपल हाताने रिमूव्ह होता, त्यासाठी स्पेसिफिकली कोणत्या टूलची गरज नाही लागत. पण स्क्रू रिमूव्ह केल्यानंतर हे जे प्लॅस्टिक आहे याच्या सपोर्टसाठी दिलं, हे तुम्ही रिमूव्ह करायचे. त्यानंतर 1% लागू शकतो तुम्हाला, ओके, हे फिट करण्यासाठी. सो हे तुम्हाला घ्यायचे. इथे जो बॅक साईडला जो पोर्शन आहे, ओके, याच्यामध्ये तो फिट करायचे. तर पानं यांच्या स्प्रेच्या बाटली सोबत दिलेला आहे. तर तो तुम्ही इथे पानं सेट करून याला टाईट करू शकता चांगल्या प्रकारे. कारण की हे जे पानं असतात की ते सगळ्यांकडे अवेलेबल असेल असत नाही, म्हणून ते प्रोव्हाइड करतात आपल्याला तो पाना. तर तुम्ही हा जो पाना आहे स्प्रेच्या बॉटल त्यासोबत भेटलाय, तर त्यांनी तुम्ही हे टाईट करू शकता आणि रेडी टू गो. तुम्ही बसू शकता, तुम्ही रिलॅक्स. त्यानंतर हाईट ऍडजस्टेबल करू आहे, तर हाईट ऍडजस्ट करू शकता. थोडस उठून हाईट ऍडजस्ट, ओके. थोडस बॅक त्या साईडला हे करा. मल्टी लॉक. लॉकिंग कसं करायचं दाखवा एकदा. पाठीमागे, ओके. मागे सारून लॉक करायचं, मागे सारायचं आणि लॉक करायचं. सो ही आय थिंक सिंगल लॉकिंगच आहे, मल्टी लॉकिंग नाहीये. सिंगल लॉकिंगच चेअर आलेली आहे. त्यानंतर तुमचे हाताची जी मुवमेंट आहे तेही तुम्ही मूव्ह करू शकता. जसं की एका वेळी एकच ट्राय केलं तर बरं होईल. ते बटन दाबून वरती घेता, तर ते तुम्हाला मूव्ह होऊन जाईल. म्हणजे तुमच्या हाईटच्या अकॉर्डिंगली तुम्ही त्याला सेट करू शकता आणि तुम्हाला ती सीट, तुम्हाला हाईट जेवढी पाहिजे असेल तेवढी हाईट तुम्ही देऊ शकता त्याच्यामध्ये. हे दोन्ही साईडला करू शकता तुमच्या हिशोबाने, किंवा तुमच्या टेबलच्या अकॉर्डिंगली जर तुम्हाला करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. आपण आता बसून बघूया की सीटवरती कसं वाटतंय. हे हाईट थोडीशी जास्त झाली मला वाटतं माझ्या हिशोबाने. हे इथपर्यंत ते जाते पाठीमागे. नंतर तुम्ही लॉक करा, आरामात बसू शकता, ओके. तुमच्यावरती कम्फर्ट, तुम्हाला किती वाटतंय त्याच्यानुसार. सीट खालती वरती करू शकता तुमच्या हिशोबाने, ओके. हाताची पण पोझिशन कशी वाटते, किंवा हे कमी जास्त करायचे, एक पण करू शकता तुमच्या याच्यावरती. एक वरती, एक खाली, ओके. तुम्हाला जशी बेटर वाटेल त्यानुसार. दोन्ही वरती असेल तर बेटर असेल, की तुम्ही जे डेस्कवरती काम करता, ओके, त्याच्यानुसार तुम्हाला हे बरं वाटेल, ठीक आहे. सो कसं वाटतंय सांगा आम्हाला नक्की व्हिडिओच्या कमेंट मध्ये, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओ मध्ये.